नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। ऑलमोस्ट 10,000 पदांसाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ॲडव्हर्टाइजमेंटबाबत संपूर्ण माहिती बघणार नाहीत, फक्त शैक्षणिक पात्रता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। एज लिमिट सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। थोडीफार माहिती या पोस्टबाबत सुद्धा मी तुम्हाला देणार आहे, ज्या पोस्टबाबत ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। ही ॲडव्हर्टाइजमेंट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। 29 मार्च रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये हे बघा, हे प्रायमरी नोटिफिकेशन आहे। ओके, प्रायमरी नोटिफिकेशन आहे। संपूर्ण जाहिरात आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध होताच आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सॲप चॅनलवर तुम्हाला ती जाहिरात डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध होणार आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ALP पदासाठी ही जाहिरात आलेली आहे। ALP म्हणजे असिस्टंट लोको पायलट इन रेल्वेज। ओके, रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या ज्या पोस्ट असतात त्या पोस्ट भरल्या जाणार आहेत। ओके, यामध्ये एकूण जागा बघा 9,900 जागांसाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। यामध्ये थोडीफार वाढ होऊन 9,970च्या जवळपास या जागा जाऊ शकतात। ओके, म्हणजे ऑलमोस्ट 10,000 पदांसाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। यामध्ये बघा, एज लिमिट यांनी दिलेली आहे 18 ते 30 वर्षे। ओके, 18 ते 30 वर्षे एज लिमिट दिलेली असली तरी ही एज लिमिट वाढून 18 ते 33 वर्षे होण्याचे चान्सेस आहे। ओके, ओपन कॅटेगरीसाठी। आता यामध्ये मग नंतर ज्या बघा कॅटेगरीज असतात, जसं बघा SC ST आहे। ओके, त्यानंतर OBC आहे। यामध्ये कॅटेगरीनुसार मग 5 वर्षे आणि 3 वर्षे जे आहे एज रिलॅक्सेशन मिळण्याची शक्यता आहे। सध्या परिस्थितीमध्ये 18 ते 30 वर्ष त्यांनी एज लिमिट दिलेली आहे। तर 18 ते 30 वर्षांमध्ये सुद्धा SC ST आणि OBC साठी 5 वर्षे आणि 3 वर्षे एज लिमिट तुम्हाला बघायला मिळणार आहे। ओके, आता यामध्ये 10 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट 10 तारखेच्या आधी तुम्हाला बघायला मिळेल। 10 एप्रिलच्या आधी याची संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध केल्या जाणार। ओके, आता 9 मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे। ओके, 10 एप्रिल ते 9 मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। म्हणजेच ऑलमोस्ट 1 महिना तुम्हाला फॉर्म भरायला यांनी दिलेला आहे। ओके, त्यानंतर बघा, आता बघा सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन। एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी तुम्हाला दाखवून देतो। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये 10वी पास असणे तुमचे गरजेचे आहे, कंपल्सरी आहे। त्यानंतर ITI करणे सुद्धा तुम्हाला गरजेचे आहे। परंतु बघा, इतरही क्वालिफिकेशन आहे, फक्त 10वी आणि ITI नाही, इतरही आहे, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। 10वी प्लस ITI असणे गरजेचे आहे। आणि जे स्ट्रीम्स आहेत, हे बघा स्ट्रीम्स फिटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आहे। ओके, तर अशा प्रकारे स्ट्रीम्स दिलेला आहे यांनी। यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बघा, हे बघा इलेक्ट्रॉनिक्स, ओके, मेकॅनिकल, त्यानंतर हे बघा, एक सेकंद थांबा, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे बघा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल यापैकी जे आहे स्ट्रीम असणे गरजेचे आहे। ओके, आता यामध्ये बघा सब स्ट्रीम सुद्धा असतात, सब स्ट्रीम असतात किंवा कॉम्बिनेशन स्ट्रीम असतात। उदाहरणार्थ बघा, यांनी इथे दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स दिलेलं आहे, तर इलेक्ट्रॉनिक्स सोबतच बघा ECE वाले सुद्धा यामध्ये एलिजिबल असतील, कारण कॉम्बिनेशन स्ट्रीम आहे। ECE म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, तर हे लोक सुद्धा एलिजिबल राहणार आहेत। तर कोणत्याही कॉम्बिनेशन जर तुमची स्ट्रीम असेल तिथे सुद्धा तुम्ही जे आहे एलिजिबल राहणार आहात। ओके, मेन स्ट्रीमवाले विद्यार्थी एलिजिबल राहणारच आहे। मेन स्ट्रीम म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल हे जे आहे मेन स्ट्रीम आहेत। परंतु जे कॉम्बिनेशन स्ट्रीम्स आहेत ते विद्यार्थी सुद्धा एलिजिबल राहणार आहेत। ओके, आता इथे सुद्धा बघा यांनी जे दिलेलं आहे फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंटेशन। ओके, तर हे सुद्धा बघा सब स्ट्रीम्स आहेत। या ज्या मेन स्ट्रीम्स आहेत ना त्यांच्या सब स्ट्रीम्स आहेत। ओके, हे तुम्ही एकदा बघून घ्या। हे बघा हीट इंजिन। ओके, तर हे जे आहे तुम्ही एकदा बघून घ्या। ज्यांनी ITI केलेलं आहे त्यांना हे इझिली समजून जाणार आहे। ओके, त्यानंतर बघा
10वी तुम्ही केलेले असेल, ओके, त्यानंतर बघा अप्रेंटिसशिप जर तुम्ही केलेलं असेल ट्रेडमध्ये, जे आहे ट्रेड्स आहेत, म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल वगैरे, या ट्रेड्समध्ये जर तुमचं जे आहे अप्रेंटिसशिप झालेलं आहे तर बघा तुम्ही एलिजिबल राहणार आहेत, ओके. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो नेहमी की हे जे अप्रेंटिसशिप कोर्सेस आहे हे तुम्ही करत चला. याच्यासुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट्स आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. त्या ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा तुम्ही बघायला पाहिजे, ओके. नॉर्मली बघा हे जे कोर्सेस असतात हे फक्त 1 वर्षाचे असतात, ओके. नॉर्मली 1 वर्षाचे कोर्सेस असतात किंवा बघा 2 वर्षाचा सुद्धा हा कोर्स असू शकतो, ओके. 1 वर्षाचे जे असते ट्रेनिंग असू शकते आणि 1 वर्ष जे आहे तुमची जे फील्ड वर्क आहे, फील्ड वर्क तुमचं इथे असू शकते, ओके. तर हे जे अप्रेंटिसशिप कोर्सेस आहे हे तुम्ही करायला पाहिजे. इथे तुम्हाला पैसे सुद्धा मिळत असतात, ठीक आहे. त्यानंतर बघा, ओके, बघा 10वी नंतर जर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल, ओके, इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये, ह्या ज्या फील्ड मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल, या ज्या स्ट्रीम्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे यांच्यामध्ये जर तुम्ही डिप्लोमा कोर्स केलेला असेल, डिप्लोमा म्हणजे काय असते बघा पॉलिटेक्निक, ओके. पॉलिटेक्निक जर तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, ओके. काही विद्यार्थ्यांनी 12वी नंतर सुद्धा केलेलं असते पॉलिटेक्निक, ओके, ते सुद्धा विद्यार्थी चालणार आहेत, ओके. त्यानंतर बघा कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम्स, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कॉम्बिनेशन जर तुमचं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, ओके. आणखी एक गोष्ट म्हणजे इथे यांनी बघा, इथे लिहितो मी ऑर, यांनी दिलेलं नाही. बीई वाले विद्यार्थी सुद्धा एलिजिबल आहेत, ओके. बीई वाले विद्यार्थी एलिजिबल आहेत. आता बीई वाले म्हणजे कोणते एलिजिबल आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, ओके, आणि कॉम्बिनेशन, ओके. ओके, ट्रेड्स जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ट्रेड्स आणि प्लस कॉम्बिनेशनवाले विद्यार्थी एलिजिबल आहेत, ओके. आता इथे IT किंवा CS हे जे विद्यार्थी आहेत हे इथे एलिजिबल राहणार नाहीत, ओके. IT आणि CS वाले विद्यार्थी इथे एलिजिबल नाहीत. हे जे मी तुम्हाला स्ट्रीम सांगितलेले आहेत त्या स्ट्रीमवाले विद्यार्थी इथे एलिजिबल राहणार आहेत, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितलेला आहे. मी तुम्हाला एज लिमिट सुद्धा सांगितलेली आहे आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन सुद्धा सांगितलेलं आहे. आता तुमच्या मनामध्ये जर काही कन्फ्युजन असेल तर की तुम्ही एलिजिबल आहात की नाही, एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला बरोबर समजलेलं नाही, तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, ओके. किंवा बघा टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपलं कमेंट ओपन असते, ओके. टेलिग्राम चॅनलवर जी लेटेस्ट पोस्ट असते, ओके, लेटेस्ट पोस्टच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता. ते कमेंट्स मी वाचत असतो, तिथे मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे, ओके. एकतर यूट्यूबवर तुम्ही कमेंट करा, नाहीतर टेलिग्राम चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जाऊन कमेंट करू शकता, ठीक आहे. मला असं वाटते की संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.